राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने सुंदर असं धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन आपण केलेलं आहे. काय नियोजन असेल, काय काय कुणाला पुरस्कार दिले जाणार आहेत किंवा काय त्याचं नियोजन नाही ते आपण सांगा. उद्या शनिवार 25 जुलै आषाढी एकादशीचा दिवस हा अतिशय पवित्र दिवशी संपूर्ण देशातून पंढरपूरला वैष्णवांची मांदियाळी होते. सर्व वारकरी पंढरपुरामध्ये पोचतात. विठुरायाचं दर्शन झालं नाही ते कळसाचं दर्शन झालं आणि ते पांडुरंग मला भेटले असं हृदयात स्मरून ते माघारी फिरतात आणि एक वर्षभर या आठवणी त्या हृदयात ठेवतात. परंतु पिंपरी चिंचवड शहर ही एक कामगार नगरी आहे, श्रमिकांची नगरी आहे. इथल्या छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना असेल, कामाच्यामुळे पंढरपूरला जाता येत नाही. काही वृद्ध लोक आहेत, त्यांना पंढरपूरला जाता येत नाही. म्हणून मागच्या वर्षीपासून सन 2025ला आषाढी एकादशीपासून आम्ही संत तुकाराम नगरला विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे, त्याचं काम दिनेश भाऊ पाटील बघतात. तिथे आज तिथून आषाढी एकादशीला उद्या 11:30ला जशी दिंड्या पंढरपूरला जातात तशीच दिंडी आमच्या तुकाराम नगर मधलं पंढरपूर हे विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे, तिथून ही दिंडी निघणार आहे. तुकोबरायांचं मंदिर आमच्या तिथं आहे तुकाराम नगरला. तिथेच ती दिंडी जाऊन पूर्ण या परिसरामध्ये 2,000 ते 2,500 श्रमिक वर्ग या दिंडीमध्ये सहभागी होऊन एक अद्वितीय सोहळा, ज्यामध्ये सर्व धर्माचे लोक वैष्णवांचा मेळा घेऊन माऊलींची ती पालखी, त्याच्यामध्ये गाता तुकोबारायांचा, ज्ञानेश्वरी संत ज्ञानेश्वरांची आणि विठ्ठल रुक्माईची प्रतिमा अशी त्या पालखीमध्ये असणार आहे. आणि ती पालखी संपूर्ण तुकाराम नगरमधनं, वल्लभनगरमधनं, महेशनगरमधनं या परिसरातून जाऊन आचार्य यात्रे रंगमंदिरला 2:30 वाजता स्थिरावेल. तिची सांगता तिथे होईल आणि मग आचार्य यात्रे रंगमंदिरमध्ये हा वैष्णवांचा मेळावा तिथं होईल, भजन होईल आणि त्याचं स्वरूप हे श्रमिक एकत्र येतील, वारकरी एकत्र येतील आणि जे भजनी मंडळ सहभागी झाले त्यांचा सन्मान तिथं केला जाईल. देहू आळंदीवरून काही कीर्तनकार, भजनी मंडळ येणार आहेत, वारकरी येणार आहेत, विद्यार्थी येणार आहेत, त्यांचाही सन्मान यथोचित त्या ठिकाणी करण्यात येणार आहे. आदरणीय विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे, महेश लांडगे साहेब आमदार भोसरीचे, चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर शेठ जगताप साहेब, विधान परिषदेचे आमदार अमितजी गोरखे साहेब, दुसऱ्या आमदार उमाताई खापरे, त्याचप्रमाणे माजी खासदार अमरजी साबळे साहेब, महापौर रवीजी लांडगे साहेब, उपमहापौर शर्मिलाताई बाबर, त्याचप्रमाणे बारणे साहेब, अभिषेक बारणे साहेब स्थायी समिती अध्यक्ष, प्रशांतजी शितोळे गटनेते, या सर्वांना आम्ही निमंत्रण दिलेलं आहे या कार्यक्रमाला येण्यासाठी. एक वेगळा आगळा सोहळा पिंपरी चिंचवड शहरामध्ये पहिलीच अशा पद्धतीची दिंडी मागच्या वर्षापासून सुरू झालेली आहे. हे द्वितीय वर्ष आहे आणि या सोहळ्यामध्ये सर्व पिंपरी चिंचवड शहरवासियांनी सहभागी व्हावं आणि पंढरपूर याच ठिकाणी आहे, आपल्या कर्मभूमीमध्ये, असं या ठिकाणी आपल्याला भासणार आहे. आणि पांडुरंग निश्चित आपल्या या दिंडीमध्ये सहभागी होतील. आणि सांगता समारंभ आचार्य यात्रे रंगमंदिरला झाल्यानंतर त्या ठिकाणी सर्वांचे सत्कार झाल्यानंतर ज्या पिंपरी चिंचवड शहर या कामगार नगरीला एक विद्यार्थी जे कामगारांचे आहेत त्यांच्यासाठी
आपलं डी.वाय. पाटील विद्यापीठ स्थापन झालं आणि विद्यानगरी झाली, ज्याची निर्मिती 50 वर्ष डॉक्टर पी.डी. पाटील सरांनी केली, कुलपती डी.वाय. पाटील विद्यापीठ यांनी केली, त्यांना आपल्या सर्व शहरवासियांच्या वतीनं राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या माध्यमातून शिक्षण महर्षी हा पुरस्कार उद्या या सोहळ्यात देण्यात येणार आहे. आपल्या सर्वांना निमंत्रण आहे. आपण सर्व शहरवासियांनी यावं असं मी आपल्या माध्यमातून सर्वांना निमंत्रण देत आहे. धन्यवाद.